नमस्कार मुलांनो, एमकेएस गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आपण दुसरा धडा पाहणार आहोत आज, निरुपयोगी मूर्ती। हा जो धडा आहे तो शिवाई या मराठी 7वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील आहे। दिस लेसन इज फ्रॉम द टेक्स्ट बुक शिवाई and the name of the lesson is निरुपयोगी मूर्ती। We have learned in our previous video the first poem of this शिवाई टेक्स्ट बुक, that is महाराष्ट्र माझा। तर तुम्हाला जर ती लिंक तुम्हाला तो जर व्हिडिओ मिळाला नसेल तर तुम्ही सर्च करू शकता महाराष्ट्र माझा ग्रेड 7, तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल। तर तुम्हाला हे जे अपडेट्स आहेत ते जर तुम्हाला मिस करायचे नसतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले, त्याचा तुम्हाला फायदा होत असेल तर तुम्ही नक्की तुमच्या सर्कलमध्ये शेअर करा। तर आज आपण हा लेसन पाहणार आहोत, त्याचं नाव आहे निरुपयोगी मूर्ती। निरुपयोगी म्हणजे काय तर युजलेस, आणि मूर्ती म्हणजे आयडॉल किंवा स्कल्पचर। तर ह्या लेसनचं टायटल आहे निरुपयोगी मूर्ती म्हणजे युजलेस आयडॉल और स्कल्पचर। तर नेमकं काय आहे या धड्यामध्ये, तर यामध्ये इम्पॉर्टन्स सांगितलेलं आहे ह्युमॅनिटीचं, ओके, माणसाचं। ह्युमन व्हॅल्यू और व्हॅल्यू ऑफ ह्युमन इज एक्सप्रेस्ड इन दिस लेसन, ओके। तर आपण आता हा लेसन पाहूया काय आहे। एखाद्या प्रस्तावना प्रिफेस बघूया। एखाद्या वस्तूची उपयोगिता किती आहे ते परिस्थिती व व्यक्तीनुसार ठरते। वस्तू म्हणजे एनी ऑब्जेक्ट, उपयोगिता म्हणजे त्याचा यूज, परिस्थिती म्हणजे सर्कमस्टन्सेस, आणि व्यक्ती म्हणजे पर्सन। the use of any object is depends on circumstances and the person, okay। You can determine the value of an object based on the circumstances and the person। माणसापेक्षा इतर काहीच महत्त्वाचे नसून माणुसकी जपणे आवश्यक आहे। there is nothing important than human। माणूस म्हणजे काय, ह्युमन। there is nothing important, इतर काहीच म्हणजे nothing important than human। that's why माणुसकी जपणे आवश्यक आहे, म्हणजे we need to preserve the humanity or we need to follow the humanity, okay, because the writer is thinking that humanity is the most important thing than any other thing। humanity म्हणजे माणुसकी। ही शिकवण देणारी कथा प्रस्तुत पाठात आली आहे। this lesson is given through this story, okay। प्रस्तुत पाठ म्हणजे प्रेझेंट लेसन। तर आता आपण पाहूया काय आहे ते। फार फार वर्षापूर्वीची गोष्ट। दिस स्टोरी इज ऑफ लॉंग बॅक। एका देशात एक राजा राज्य करीत होता। वन किंग वॉज रूलिंग इन वन कंट्री। राज्य करत होता म्हणजे वॉज रूलिंग। त्याला सुंदर सुंदर कलाकृतींची फार आवड होती। ही इज फॉन्ड ऑफ ब्युटिफुल आर्टवर्क और ग्राफिक्स। कलाकृती म्हणजे डिफरंट आर्टवर्क्स, और यू कॅन से ग्राफिक्स। तर त्या राजाला कशाची आवड होती, तर सुंदर सुंदर कलाकृतींची फार आवड होती। तो निरनिराळ्या कारागिरांना सर्व प्रकारचे सहाय्य देत असे। ही यूज टू सपोर्ट, सहाय्य देणे म्हणजे सपोर्ट करणे, ओके। ही यूज टू सपोर्ट ऑल काइंड ऑफ हेल्प और ऑल काइंड ऑफ सपोर्ट ही इज प्रोव्हाइडिंग टू डिफरंट आर्टिसन्स। कारागीर म्हणजे काय, आर्टिसन्स, बिकॉज ही इज फॉन्ड ऑफ दिस ग्राफिक्स और आर्टवर्क। त्याला विशेषतः सुंदर मूर्ती फार आवडत। एस्पेशली, विशेषतः म्हणजे एस्पेशली ही लाइक्स द ब्युटिफुल स्कल्पचर्स। मूर्ती म्हणजे स्कल्पचर्स किंवा आयडॉल्स। एकदा त्याला वाटले आपण आपल्या राज्यातील सर्वात कुशल मूर्तिकारास धनदौलत देऊन त्याचा सन्मान करावा। वन्स ही थॉट, एकदा त्याला वाटले म्हणजे वन्स ही थॉट
आपण आपल्या राज्यातील सर्वात कुशल म्हणजे स्किल्ड, म्हणजे त्याला काय वाटलं की आपण आपल्या राज्यात जो मोस्ट स्किल्ड स्कल्पचरर आहे, आर्टिसन आहे, त्याला आपण धनदौलत म्हणजे वेल्थ देऊया आणि त्याचा ऑनर्ड करावा, म्हणजे त्याला ऑनर्ड करावा म्हणजे त्याला सन्मान द्यावा, रिस्पेक्ट द्यावा त्याला. ओके, सो वन्स ही थॉट दॅट आपल्या राज्यातील सर्वात कुशल मूर्तिकारास, सो द मोस्ट स्किल्ड पर्सन ऑर दॅट आर्टिसन शुड बी ऑनर्ड विथ वेल्थ, असं त्याला वाटलं राजाला. लगेच दवंडी पिटली गेली. दवंडी पिटणे म्हणजे काय, तर लोकांना सगळ्यांना अगोदर कसं व्हायचं की मोठ्याने ढोल वगैरे वाजवून लोकांना सांगण्यात यायचं. एखादी गोष्ट राजाचं फरमान असेल, ऑर्डर असेल, तर ती मोठ्या वाद्यानी संपूर्ण गावात ओरडून सांगितली जायची. त्याला म्हणायचे दवंडी पिटणे. ओके, पब्लिक प्रोक्लेमेशन असं त्याला म्हटलं जातं. दवंडी म्हणजे काय, तर पब्लिक प्रोक्लेमेशन म्हणजे लोकांना जोरात ओरडून सांगणे की राजाची जी काय ऑर्डर आहे किंवा नवीन एखादा रूल असेल किंवा नवीन एखादी गोष्ट असेल तर ती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी पद्धत वापरायची त्याला म्हणायचं दवंडी पिटणे. तर त्याने इमिजिएटली पब्लिक प्रोक्लेमेशन वॉज मेड. ओके, जो कोणी अत्यंत सुंदर मूर्ती बनवेल त्याला राजे साहेब 5,000 मोहरा इनाम देऊन त्याचा दरबारात आदर सत्कार करतील. म्हणजे राजाने काय डिक्लेअर केलं, तर whoever is making a beautiful idol will be honored in the court. दरबार म्हणजे कोर्ट. ओके, with 5,000 मोहरा. मोहरा म्हणजे जसं कॉइन्स असतात तसं मोहरा हे एक युनिट होतं. ओके, तर ते 5,000 मोहरा किंग हॅज डिक्लेअर दॅट 5,000 म्हणजे 5,000, 1000 म्हणजे 1000, 5 म्हणजे 5. सो whoever will make a good that beautiful idol will be honored with 5,000 मोहरा. इनाम म्हणजे रिवॉर्ड. लक्षात येते? ह्याच्यातला प्रत्येक शब्द मी सांगायचा प्रयत्न करते सो दॅट यू विल अंडरस्टँड द सेंटेन्स व्हेरी वेल. You can write these words so that whenever you are reading, it will be easy for you. It will increase your vocabulary and it will help you in writing essays or some other Marathi creative writing. So that's why you need to understand these words thoroughly. आता काय झालं? Next paragraph, we will see the next paragraph. After the पब्लिक प्रोक्लेमेशन म्हणजे दवंडी पिटल्यानंतर काय झालं, राज्यातील मोठमोठे मूर्तिकार पुढे सरसावले. सो ग्रेटेस्ट स्कल्पचरर्स इन द किंगडम केम फॉरवर्ड. पुढे सरसावले मीन्स दे केम फॉरवर्ड. प्रत्येकाने आपले कसब पणाला लावून सुरेख मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. कसब म्हणजे स्किल. ओके, एव्हरीवन स्टार्टेड मेकिंग द ब्युटिफुल स्कल्पचर्स by using their best skills. ओके, त्यांनी छान छान शेकडो रंगीत मूर्ती बनवल्या. शेकडो म्हणजे hundreds of. So they have made hundreds of colorful sculptures. राजाने प्रत्येक मूर्तीचे सूक्ष्म निरीक्षण केले. सूक्ष्म मीन्स फाईनली. ओके, फाईनली. किंग हॅज ऑब्झर्व्ड. निरीक्षण करणे मीन्स ऑब्झर्व्ड. King has observed every sculpture or every idol finely. Okay, कोणत्याही मूर्तीत दोष काढायला जागा नव्हती. There is no place to point out a fault. दोष काढणे म्हणजे fault. There is no place to point out a fault in any of that idol. तरीही त्यात सर्वोत्तम अशा 10 मूर्ती राजाने निवडल्या. आता सगळ्या मूर्ती छान होत्या. ऑल द आयडॉल्स और ऑल द स्कल्पचर्स वेर व्हेरी ब्युटिफुल. देर इज नो प्लेस टू पॉइंट आउट एनी फॉल्ट इन दोज स्कल्पचर्स, बट स्टिल दॅट किंग हॅज टू गिव्ह रिवॉर्ड टू एनी वन ऑफ देम. सो दॅट्स वाय व्हॉट ही डीड,
त्यात सर्वोत्तम अशा 10 मूर्ती राजाने निवडल्या. मीन्स इनिशियली ही वॉज थिंकिंग दॅट ही विल गिव्ह वन स्कल्पचरर अ रिवॉर्ड ऑफ 5000 मोहरा. बट नाव व्हॉट ही डीड, ही हॅज सिलेक्टेड, तरी त्यात सर्वोत्तम मीन्स व्हॉट, ही हॅज सिलेक्टेड 10 मोस्ट ब्युटिफुल स्कल्पचर्स. ओके, अशा 10 मूर्ती राजाने निवडल्या. आता पुढे काय झालं आपण पाहूया. 5000 मोहरांचे बक्षीस फक्त एकाच मूर्तिकाराला द्यायचे असे प्रथम ठरले होते. सो व्हॉट वॉज डिसाइडेड बिफोर दॅट 5000 मोहरांचे बक्षीस. सो रिवॉर्ड हॅज टू बी गिवन टू ओनली वन स्कल्पचरर who will make a most beautiful sculpture. So initially the king has declared this, that he will give 5000 मोहरा to the winner. Okay, one single winner. तरी आता राजाने त्या 10ही मूर्तिकारांना प्रत्येकी 5000 मोहरा बक्षीस देण्याचे ठरवले. But now what happened? Everyone had did a good work. Okay, so king has decided that he will choose, he has chosen 10 sculptures and he has decided that he will give 5000 मोहरा to all those sculptures as a reward. राहिलेल्या सर्वांना प्रत्येकी 100 मोहरा दिल्या. So the rest of the sculptures he will give 100 मोहरा. येते का लक्षात. सो पहिल्यांदा काय ठरलेलं की 5000 मोहरांचे बक्षीस फक्त एका मूर्तिकाराला द्यायचं. पण राजाने त्या मूर्ती बघितल्या, त्या त्याला आवडल्या आणि त्याच्यातल्या त्याने 10 मूर्तिकारांना सिलेक्ट केलं. ही हॅज सिलेक्टेड 10 स्कल्पचरर्स अँड डिसाइडेड दॅट ही विल गिव्ह 5000 मोहरा टू ईच वन ऑफ देम अँड रेस्ट ऑफ द स्कल्पचरर्स विल गेट 100 मोहरा. त्या सुंदर मूर्ती सर्वांना दिसाव्यात म्हणून दरबारात मध्यभागी रांगेने लावून ठेवल्या. नाउ व्हॉट ही डीड, दोज ब्युटिफुल स्कल्पचर्स ही हॅज अरेंज ॲट द सेंटर ऑफ द कोर्ट. मध्यभागी म्हणजे सेंटर, दरबार म्हणजे कोर्ट. ही हॅज अरेंज दोज ऑल ब्युटिफुल स्कल्पचर्स ॲट द सेंटर ऑफ द कोर्ट इन अ रो. समारंभाचा दिवस उजाडला. सो समारंभाचा दिवस म्हणजे डे ऑफ सेरेमनी. सो डे ऑफ सेरेमनी हॅज अराइव्ड. 5,000 मोहरांच्या 10 पिशव्या राजाच्या सिंहासनाजवळ ठेवल्या होत्या. सिंहासन म्हणजे थ्रोन. सो 5000 मोहरा, 10 bags of 5000 मोहरा were kept near the king's throne. राजाच्या हस्ते प्रत्येक मूर्तिकारास 5000 मोहरांचे बक्षीस मिळणार होते. सो बाय द हँड ऑफ किंग every sculptural will be distributed with 5000 मोहरा. ते 10ही मूर्तिकार जवळच अदबीने उभे होते. अदबीने म्हणजे पोलाइटली. ओके, सो ऑल दोज 10 that sculptures were standing with that politely standing near the king or in the court. ओके, जवळच म्हणजे नियर. ते 10ही मूर्तिकार जवळच अदबीने उभे होते. सो ऑल दोज 10 sculptures were standing politely or respectfully near the king. काही कामासाठी राजाने आपल्या मंत्र्यास आपल्या जवळ बोलावले. काही कामासाठी म्हणजे फॉर सम वर्क किंग हॅज कॉल्ड हिज मिनिस्टर नियर टू हिम. मंत्री मूर्ती जवळून जात असताना पहिल्याच मूर्तीला त्याचा धक्का लागला. आता दॅट मिनिस्टर वॉज पासिंग थ्रू द स्कल्पचर्स अँड ही जस्ट नॅक द फर्स्ट स्कल्पचर. ओके, बाय मिस्टेक. दॅट वॉज बाय मिस्टेक. त्याचा धक्का लागला अँड दॅट स्कल्पचर फेल डाऊन. त्या क्षणी त्या मूर्तीचे 2 तुकडे झाले. सो व्हॉट हॅपन्ड ॲट दॅट मोमेंट that sculpture broke into 2 pieces. आता इथून त्या स्टोरीला, आपल्या मेन स्टोरीला सुरुवात होते की काय झालं. तर पुढे एवढा राजाला ह्या सगळ्या मूर्तींमध्ये फार
इंटरेस्ट होता आणि सडनली तो सगळ्या मूर्तिकारांना बक्षीस देणार होता आणि त्याच्या मंत्र्याने एक मूर्ती पाडली बाय मिस्टेक. इट वॉज बाय मिस्टेक. ओके, पण आता काय झालं, दरबारातील सारेजण आता काय घडते ते डोळे फाडून पाहू लागले. नाव व्हॉट हॅपन, एव्हरीवन गेट स्केअर्ड अँड क्युरियस ऑल्सो व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. कारण आता एक मूर्ती तुटली आहे, मग राजाची रिॲक्शन काय असेल, व्हॉट विल बी द किंग्स रिॲक्शन. दरबारातील सारेजण आता काय घडते ते डोळे फाडून पाहू लागले. डोळे फाडून पाहणे म्हणजे वॉचिंग सरप्राइझिंगली. ओके, दरबारातील सारेजण आता काय घडते, ऑल इन द कोर्ट स्टार्टेड वॉचिंग सरप्राइझिंगली. मूर्ती भंगलेली पाहताच राजाचा राग अनावर झाला. सो किंग गॉट एक्स्ट्रीमली अँग्री. अनावर म्हणजे राग अनावर होणे म्हणजे ही वॉज एक्स्ट्रीमली अँग्री. मूर्ती भंगणे म्हणजे काय, ती ब्रोकन आयडॉल पाहून आफ्टर सीइंग द ब्रोकन आयडॉल किंग्स गॉट एक्स्ट्रीमली अँग्री. त्या मूर्तिकाराने केवढ्या परिश्रमाने ती मूर्ती बनवली होती. त्या मूर्तिकाराने केवढ्या परिश्रमाने ती मूर्ती बनवली होती. सो हाऊ मच हार्डवर्क दॅट स्कल्पचरल डिड टू मेक दॅट आयडॉल. एका क्षणात ती सुरेख मूर्ती मातीमोल झाली. मातीमोल होणे म्हणजे रुईन. ओके, एका क्षणात मीन्स इन अ सिंगल मोमेंट दॅट ब्युटिफुल आयडॉल गेट रुईन. मंत्र्याने राजाची क्षमा मागितली. क्षमा मागणे म्हणजे अपोलोजाइज. सो दॅट मिनिस्टर इमिजिएटली अपोलोजाइज टू द किंग. मंत्र्याने राजाची क्षमा मागितली मीन्स दॅट मिनिस्टर अपोलोजाइज टू द किंग. पण राजाने मुळीच ऐकलं नाही. बट किंग डिडंट लिसन टू हिम. मुळीच ऐकलं नाही मीन्स ही डिडंट लिसन टू हिम. राजाने मंत्र्याला लगेचच फाशीची शिक्षा फरमावली. सो किंग ऑर्डर्ड हिम. फरमावली म्हणजे ही ऑर्डर्ड. किंग हॅज ऑर्डर्ड सेंटेन्स ऑफ डेथ सेंटेन्स टू द मिनिस्टर. ही वार्ता सर्व राज्यात पसरली. वार्ता म्हणजे न्यूज. दिस न्यूज स्प्रेड ऑल ओव्हर द किंगडम. केवळ एक मातीची मूर्ती मंत्र्यासारख्या श्रेष्ठ व्यक्तीच्या हातून चुकून फुटल्यामुळे त्याला एवढी शिक्षा देण्यात यावी या गोष्टीचे सर्वांना दुःख झाले. नाव एव्हरीवन हर्ड दिस न्यूज अँड दे फेल्ट व्हेरी बॅड. दे फेल्ट व्हेरी बॅड बिकॉज what they thought केवळ एक मातीची मूर्ती. सो जस्ट वन आयडॉल ऑफ क्ले. जस्ट वन मातीची मूर्ती म्हणजे क्ले स्कल्पचर किंवा क्ले आयडॉल. सो जस्ट वन क्ले स्कल्पचर दॅट ऑल्सो ब्रोकन बाय द ग्रेट मिनिस्टर बाय मिस्टेक. चुकून फुटल्यामुळे. Okay, he has by mistake because of that in his hand it got broken and king has given this much big punishment. एवढी शिक्षा देण्यात यावी म्हणजे because of the small mistake done by the great श्रेष्ठ म्हणजे great minister that idol has broken and king has given this much big punishment. So that's why everyone was upset. They didn't think that this is the right punishment for small such a mistake. Okay, आता काय झालं की राजाची ही गोष्ट कोणालाच आवडली नाही. पण राजा काय आहे, राजा हा किंग आहे आणि तुम्ही काहीच करू शकत नाही की किंगला एखादी गोष्ट नाही आवडली. हिज ऑर्डर इज द फायनल थिंग. यू कॅनॉट चेंज इट. ओके, आता ज्या मूर्तिकाराची ती मूर्ती होती, ज्या वृद्ध मूर्तिकाराची ती मूर्ती होती, त्याला आपली मूर्ती फुटल्याचे दुःख तर झालेच, पण त्याहूनही त्याला आपल्यामुळे मंत्र्यावर मृत्यू ओढवावा याचा अधिक खेद वाटला. आता द स्कल्पचरर, वृद्ध म्हणजे ओल्ड, द ओल्ड स्कल्पचरर हु हॅज मेड दॅट आयडॉल फेल्ट व्हेरी बॅड बिकॉज
इट हॅज ब्रोकन. मूर्ती फुटल्याचे दुःख. ओके, मीन्स ही फेल्ड बॅड और अपसेट बिकॉज हिज स्कल्पचर गॉट ब्रोकन. पण त्याहून त्याला besides this, he was upset because he thought that because of his sculpture that minister got death sentence. म्हणजे त्याला पण कळत होतं की मूर्ती त्याची तुटली, त्याचं त्याला वाईट वाटत होती. he was feeling bad, he was very upset because that he has made that sculpture with a hard work, but it has broken. That things make him sad. But in addition to this, he felt very bad because that sculpture made a big punishment to the minister, and that he thinks that is more that is the more worst thing than breaking his sculpture. ओके, म्हणजे त्याचं त्याला जास्त वाईट वाटलं की त्याच्या मूर्तीमुळे एका मिनिस्टरला मृत्यू ओढवावा, त्याच्यावरती मृत्यू ओढवावा. मीन्स किंग हॅज पनिश्ड हिम अ डेथ सेंटेन्स. दिस थिंग्स ही फेल्ट मोर बॅड और ही गॉट मोर हर्ट बिकॉज ऑफ द पनिशमेंट. नाउ व्हॉट हॅपन? आता तो त्याच्या जागेवरूनच राजाला काय म्हणाला? सो ही वॉज सिटिंग ऑन हिज प्लेस. आपल्या जागेवरूनच राजाला म्हणाला. सो ही सेड टू द किंग, महाराज, मूर्ती फुटल्याबद्दल आपण मनाला लावून घेऊ नये. सो डोंट गेट हर्ट. महाराज म्हणजे किंग. ओके, लॉर्ड, यू डोंट गेट हर्ट बिकॉज ऑफ दिस ब्रोकन स्कल्पचर. शिवाय मंत्र्यांना शिक्षा देण्याची काही आवश्यकता नाही. Besides, there is no need to give punishment to the minister. आवश्यकता नाही means there is no necessity. Okay, there is no necessity to give punishment to the minister. मी आपल्याला ती मूर्ती पुन्हा नीट करून देईन. I will make that idol as it is. Okay, means in its original form. I will repair that idol and make it as just like original. मी आपल्याला ती मूर्ती पुन्हा नीट करून देईन. I will make it neat or I will repair it and make it to look like as it was original. राजा आश्चर्याने म्हणाला, ते कसं काय? King asked surprisingly, how is it possible? ते कसं काय? Okay, means how is it possible? Because king also surprised that how he will repair it. मूर्तिकार हसून म्हणाला, that sculptor laughed and said, मला कोणतीही मूर्ती पहिल्यासारखी करायची विद्या अवगत आहे. अवगत असणे means he is knowing. ओके, विद्या म्हणजे knowledge. I have a knowledge of doing that any sculpture as its or bring any sculpture in its original form. मला कोणतीही मूर्ती पहिल्यासारखी करायची. पहिल्यासारखी म्हणजे its original form. Okay, so I can make it as it look original, and that education or that knowledge I have. अवगत असणे म्हणजे मला माहिती आहे. मी ही मूर्ती अशी नीट करेन की ती कुठे फुटलेली आहे कोणालाच सांगता येणार नाही. तर तो काय म्हणाला की I will repair it such that no one will tell where it has broken. ओके, म्हणजे एवढी मी छान ती पुन्हा होती तशी करून देईन. राजाला आनंद झाला व त्याने मंत्र्याची शिक्षा रद्द केली. रद्द करणे म्हणजे कॅन्सल. किंग वॉज व्हेरी हॅपी. ओके, किंग because that sculptor told that he will repair that sculpture and made it look like as original. So that's why king got very happy. व त्याने मंत्र्याची शिक्षा रद्द केली. He cancelled the punishment of minister. महाराज, मी ती मूर्ती आत्ताच दुरुस्त करतो. आता तो हा काय म्हणाला, स्कल्पचरल काय म्हणाला की I will repair that idol. असे म्हणत आपली काठी टेकत तो वृद्ध कारागीर पुढे आला. सो
with this means I will repair it again with this word and with support of his stake that old artisans came forward. हा कोणत्याही साधनाशिवाय ती मूर्ती दुरुस्त कशी करणार हे कोणालाच कळेना. सो नो वन अंडरस्टँड, कोणाला कळेना मीन्स नो वन अंडरस्टँड. नो वन अंडरस्टँड दॅट हाऊ विदाउट एनी ॲप्लियन्स ही विल रिपेअर दॅट आयडॉल. साधन म्हणजे ॲप्लियन्स. सो विदाउट एनी ॲप्लियन्स हाऊ ही विल repair that idol. So everyone was thinking and clueless. त्यांना कळतच नव्हतं. No one understand that how he will repair that idol. सर्वजण तो आता काय करणार हे पाहत होते. So everyone was watching what he will do next. आता तो काय करणार. So everyone all were watching what he will do next. त्या कारागिराने आपली काठी उगारली व एकच जोराने आडवा फटका मूर्तींवर मारला. सो नाउ व्हॉट ही डिड, ही रेज हिज स्टेक अँड स्मॅश हॉरिझॉन्टली ऑन द रेस्ट ऑफ द आयडॉल्स. फटका मारणे म्हणजे स्मॅश्ड. ओके, स्ट्राईक ऑन दॅट. आडवा म्हणजे हॉरिझॉन्टली. ही स्ट्राईक्ड ऑर स्मॅश्ड ऑन दॅट ऑल स्कल्पचर्स. त्याबरोबर राहिलेल्या 9 मूर्तीही क्षणात भंगल्या. सो when he smashed that idols, that time all the 9 remaining, राहिलेल्या means remaining 9 idols got broken. क्षणात म्हणजे in a moment. मूर्ती फुटून त्याचे तुकडे तुकडे झाले. सो तुकडे म्हणजे pieces. So that sculptures broke into pieces. राजा नुसताच पाहत राहिला. किंग वॉज सिम्पली वॉचिंग. कारण त्याच्यासाठी पण तो शॉक होता. इट वॉज शॉक फॉर हिम दॅट ऑल हिज ब्युटिफुल स्कल्पचर्स वेअर ब्रोकन. सो ही वॉज सिम्पली वॉचिंग दॅट. घडलेला प्रकार पाहून त्याला इतका राग आला की त्याच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हता. शब्द बाहेर पडणे म्हणजे स्पीचलेस. सो त्याला इतका राग आला की घडलेला प्रकार म्हणजे इन्सिडेंट. सो इन्सिडेंट मेड हिम सो अँग्री. त्याला इतका राग आला, ही वॉज सो अँग्री दॅट त्याच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हता. सो ही गॉट स्पीचलेस म्हणजे त्याच्या तोंडून शब्दच बाहेर पडेना. स्पीचलेस. ही डझंट नो what to say on this sudden incident. राजाकडे शांतपणे पाहत तो वृद्ध मूर्तिकार सावकाश म्हणाला. सो स्टेरिंग ॲट किंग कामली. शांतपणे म्हणजे कामली. दॅट ओल्ड आर्टिसन सेड, महाराज आता मी फाशीच्या शिक्षेला पात्र आहे. सो नाउ आय एम डिझर्विंग फॉर द डेथ सेंटेन्स. फाशीच्या शिक्षेला म्हणजे डेथ सेंटेन्स. पात्र म्हणजे डिझर्विंग. नाउ आय एम डिझर्विंग फॉर द डेथ सेंटेन्स. आता त्याने असं का केलं असेल. वाय ही डिड दिस. एरवी नाही तर तरी कोणाच्या ना कोणाच्या तरी धक्क्याने त्या मूर्ती फुटल्या असत्या. सो व्हॉट ही सेड की जर मी हे केलं नाही तर इतर वेळी मीन्स देर इज अ पॉसिबिलिटी दॅट someone will push these idols and that idols might have broken because of someone else push. If I had not broken them, then someone else push might have broken these idols. आता ह्या केसमध्ये काय झालं असतं जर राजाने एका माणसाने if one person is breaking the one idol, then king is immediately punishing that person with death sentence. Then if by mistake these 9 idols got broken with 9 person, then king might have given them all of them a death sentence. तर तो काय म्हणाला मग आणखी 9 जणांना फाशीची शिक्षा झाली असती. सो then other 9 persons or 9 peoples may have faced the death sentence. त्याऐवजी आता मी एकटाच मरेन. सो इन्स्टेड ऑफ ऑल दोज 9 पीपल आय विल डाय अलोन. कारण तो एकटाच सगळ्या मूर्त्या तोडून टाकतो.
He has smashed all the idols to save the other 9 people from the punishment. तसेच मला कुणाचाही आधार नाही. So there is no support of anyone to me. Okay, I am supportless. शिवाय मी अधिक काळ जगू शकणार नाही. So I cannot live for more time, more days, because that person is very old. द्या मला फाशी. Now you can give me a death sentence. राजाचे डोळे खाडकन उघडले. डोळे खाडकन उघडणे मीन्स त्याची मिस्टेक त्याला समजली. किंग रिअलाइज हिज मिस्टेक. आपल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाला. ही रिग्रेटेड अबाउट हिज ऍक्ट. आपल्या कृत्याचा पश्चाताप होणे म्हणजे रिग्रेटेड. सो ही रिग्रेटेड फॉर हिज ऍक्ट. मातीच्या निरुपयोगी मूर्तीपेक्षा देवाने घडवलेल्या सजीव मूर्ती अधिक मोलाच्या आहेत हे त्याला कळले. आता त्याला काय मिस्टेक कळली? व्हॉट मिस्टेक ही रिअलाइज दॅट instead means that as compared to the living idols or sculptures made by God, म्हणजेच कोण? ह्युमन बीइंग्स. लिव्हिंग स्कल्पचर्स म्हणजेच कोण? तर ह्युमन बीइंग. अँड these living sculptures are made by God. So in comparison to the living sculptures made by God, मातीच्या निरुपयोगी वस्तू means मातीच्या निरुपयोगी वस्तू. So these clay idols are less valuable than the living idols made by the God. So living idols made by the God म्हणजेच कोण? तर आपण माणसं सगळे. सो सजीव मूर्ती. सजीव म्हणजे लिव्हिंग, मूर्ती म्हणजे आयडॉल. सो लिव्हिंग आयडॉल्स मेड बाय गॉड, देवाने, आर मोर व्हॅल्युएबल, मोलाचे आहेत म्हणजे आर मोर व्हॅल्युएबल दॅन द useless clay idols. These things he realized. राजाने मंत्र्याची माफी मागितली. So king has that apologized to minister because he realized that minister was loyal to him and he was a great minister, but because of his small mistake king has declared or ordered him a death sentence and that was his mistake. त्या सर्व कारागिरांना 5-5 हजार मोहरा देऊन त्यांना समारंभपूर्वक राजाने निरोप दिला. सो इन अ सेरिमनी, समारंभपूर्वक म्हणजे बाय अरेंजिंग अ सेरिमनी, ही हॅज गिवन 5,000 मोहरा टू ऑल द आर्टिसन्स. वृद्ध मूर्तिकाराची तर त्याने खूप प्रशंसा केली. ही हॅज प्रेज दॅट ओल्ड आर्टिसन्स व्हेरी मच. तर असा हा धडा आहे. हा धडा थोडासा समजायला कठीण आहे कारण याच्यामध्ये वेगवेगळे शब्द आहेत. सो यू नीड टू लिसन केअरफुली, ट्राय टू अंडरस्टँड द meanings of all the words. If you are not able to understand and listen this video one more time, write down the difficult words, try to understand the meaning. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ हे एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर आमच्या ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.